गुड मॉर्निंग जगदंबा जय मल्हार. आजचा दिवस सुरू झाला आहे. आज आहे शनिवार आणि आज आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन. आज सकाळी लवकर उठले. आंघोळीच्या अगोदरच पूर्ण घर पहिले क्लीन केलं, कारण की आज आहे आमच्या आरत्या, जे वर्षातल्या आरत्या असतात त्या आमच्या आज देवीच्या पूर्णाच्या आरत्या आहेत आणि त्याच्यामुळेच पहिले घराचं सगळे जे क्लिनिंग होतं ते केलं आणि आत्ता फ्रेश म्हणजे तयारी झाली. आता मी खाली जाणार आणि खाली गेल्यानंतर चहा पाणी करते आणि त्यानंतर देवपूजा आणि देवपूजेनंतर बाकीचे काम. हॅलो गाईज, बघा मी हे हळदीचं लेपन करते. आज पौर्णिमा आहे म्हणून मी दर पौर्णिमा आणि अमावस्येला हळदीचं लेपन उंबरठ्यावर करत असते. त्या हळदमध्ये थोडं गोमूत्र आणि पाणी मिक्स करते आणि लेपन झाल्यानंतर मग मी उंबरठ्याची पूजा करत असते, स्वस्तिक काढत असते, जे आपले रेग्युलर रोजची पूजा असते तशी. आणि त्यानंतर दिवा वगैरे लावते आणि सुरेखची छोटीशी एक रांगोळी काढत असते आणि अशी माझी पूजा असते. पण उंबरठ्यावरचं जे लेपन आहे ते अमावस्या आणि पौर्णिमेलाच मी करत असते आणि खूप छान असतं. ते करावं, सगळ्यांनीच करावं, असं काही नाही की कोणी नाही, पण सगळेजण करू शकतात. हॅलो गाईस, बघा ही माझी रोजची जी रेग्युलरची पूजा आहे ती मी पूजा करून घेत आहे. पूर्ण देवांची आंघोळ वगैरे, त्यानंतर त्यांच्यासाठी छोटे छोटे चौरंग येते, चौरंगावर त्यांना बसवते. काही आमचे चांदीचे जे टाक म्हणतात त्यांना खंडेराव आहेत म्हणून ते टाक आहेत. तुळजाभवानी, यमाई देवी आमची कुलस्वामिनी, ही सगळी आपली रेग्युलरची पूजा करत आहे. रोज जसं आम्ही रोजची जी पूजा आहे तशीच माझी रोजची पूजा असते. फुलं वगैरे हे सगळं मी तुम्हाला अगोदर पण त्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. आणि आरती वगैरे करते मी. आज म्हणजे रोजच असते आमची, सकाळ संध्याकाळ डेली आरती असते. आणि आरती झाल्यानंतर माझे जे रेग्युलर रोजची जी माळा आहे ती माळा वगैरे मी करते. आणि माळा वगैरे झाल्यानंतर माझं रोजचं जे आहे देव्याय कवचार्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, ही स्तोत्र वाचून मी माझी पूजा संपन्न करत असते. हे बघा गाईस, माझी पूजा संपन्न झालेली आहे. हा माझा देवघर आहे. हे बघा, बऱ्याचपैकी स्वयंपाक झालेला आहे. आता पुरणाच्या पोळ्या राहिलेल्या आहेत, खीर पण झाली, भात पण झाला आहे, आमटी राहिलेली आहे. हे बघा गाईस, मी आमटी तयार केली फटाफट. बघा गाईस, पुरणाची पोळी रेडी. आणि हे आहे गावरानी तूप. हे बघा, हे बघा, देवाचं नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे. तुळशीपत्र फक्त ठेवायचे राहिलेले आहे. आता हे देवघरामध्ये नेणार आणि नैवेद्य दाखवणार. हे बघा गाईस, देवाला नैवेद्य दाखवलं आणि आज आमच्या आरत्या होत्या, त्या आरत्या पण लावल्या आणि आरती पण केली. हॅलो गाईस, आज आहे रक्षाबंधन. प्रत्येक बहीण भावाला राखी बांधत असते, त्यामुळे 2 शब्द सांगावं असं वाटत आहे. आनंदी आनंदीकडे जिकडे तिकडे चहूकडे, असा काठोकाठ भरून ओसडणारा आनंद म्हणजे श्रावणात आढळ. या महिन्यात अनेक सणांची नुसती गर्दी असते. त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणजे राखी पौर्णिमा. राखी म्हणजे रक्षा करणे, एक महत्त्वाची जबाबदारी स्वीकारणे. यात आपुलकीची, कल्याणाची आणि प्रेमाची भावना आहे. प्राचीन काळी राजपूत स्त्रिया मोठ्या धैर्याने युद्धप्रसंगी शत्रूच्या गटात जात आपल्या पतीबरोबर आणि भावाबरोबर युद्ध करणाऱ्या वीर जवानांना आपला बंधू मानून राखी बांधत आणि त्यामुळे युद्धप्रसंग टळत. या पवित्र आणि व्यापक भावनेमुळे हा सण भारतीय परंपरेत रुजू असावा. रोजच्या दगदगीमुळे एवढ्या तेवढ्यावर बहीण भावामध्ये कुरकुर होत असते, रुसवे फुगवे होत असतात. त्या दिवशी ते सगळं विसरायचे असतात. बहीण भावाला राखी बांधते,
बहीण भावाला गोडधोड खाऊ घालते आणि भाऊ इतर बहिणीला काहीतरी सप्रेम भेट देत असतो. तुटलेली नाती जोडावी, जोडलेली नाती अधिक घट्ट व्हावी, हे सांगणारा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजेच प्रेमाचं बंधन. आजच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. राखी बांधते म्हणजे त्याच्या हृदयाला प्रेमाने बांधते आणि तिच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतःवर घेत असतो. आणि त्यामुळे बहीण समाजामध्ये निर्भयपणे फिरू शकते. वैदिक काळापासून रक्षाबंधन किंवा रसमंगल हे संस्काराची प्रथा रुजू आहे. जेव्हा श्रीकृष्णाच्या करंगळीला सुदर्शन चक्राचा घाव लागला, त्यावेळेस द्रौपदीने आपल्या साडीच्या पदर फाडून श्रीकृष्णाच्या करंगळीला बांधले. म्हणूनच श्रीकृष्ण द्रौपदीला बहीण मानत. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, त्यावेळेस श्रीकृष्णाने द्रौपदीची रक्षा केली. जिथे स्त्रियांचा मान राखला जातो, तिथेच देवता वास करत असतात. बहिणीच्या मनात पण आईवडिलांबद्दल आदर असतो आणि आपल्या भावाबद्दल अपार प्रेम असतं. आपल्या भावाचा प्रपंच सुखात व्हावा म्हणून ती सतत प्रयत्न करत असते आणि भावाच्या कल्याणासाठी ती देवाजवळ सतत प्रार्थना करत असते. एवढं सांगून माझे शब्द संपवते आणि यात सांगण्यात जर माझी काही चूक भूल झाली असेल तर मला माफ करावं. आणि सगळ्या भावांना माझ्याकडनं रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. जर माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय.